नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। चिंतामणी चौक येथे आपण आहोत आणि जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या निष्पाप बळी गेलेल्या घटनेनंतर आपण बघू शकतो याचे पडसाद जे आहे ते ठाण्यामध्ये पाहायला मिळतात आणि पाकिस्तानचा झेंडा आपण बघू शकतो रस्त्यावरती चिटकवलं जात आहे आणि आपण पाहू शकतो पाकिस्तानचा झेंडा इथे चिंतामणी चौक येथे आहे आपण बघू शकतो। पाकिस्तानची हीच लायकी असा आशय या बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। धक्कादायक घटना जी आहे ती 2 दिवसांपूर्वी पहलगाम इथे घडली होती। या घटनेनंतर आपण बघू शकतो ठाण्यात जी आहे ती शिवसेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि शाखा प्रमुख निखिल बुरजडे असतील, शाखा प्रमुख भाऊ पाटोळे असतील यांच्या माध्यमातून चिंतामणी चौक येथे ही निदर्शने करण्यात येतात आणि निखिल बुरजडे असतील, भाऊ पाटोळे असतील, स्वानंद पवार असतील, जॅकी बोईर असतील, सगळेच शिवसैनिक पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चिंतामणी चौक येथे आपण बघू शकतो ही निदर्शने जी आहे ती करण्यात येत आहेत आणि पाहू शकतो पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची आपण बघू शकतो या ठिकाणी आशा करण्यात ठाण्यामध्ये पाहू शकतो आपण ही निदर्शने शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। पाकिस्तान हीच तुमची लायकी आहे आपण पाहू शकतो रस्त्यावरती हा पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची असा बॅनर चिटकवण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो परवाची धक्कादायक घटना जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे घडली होती। या घटनेचे पडसाद जे आहेत ते देशभरात जगभरात उमटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ठाण्यातही आपण बघू शकतो शाखा प्रमुख निखिल बुरजडे असतील, नितेश पाटोळे असतील, स्वानंद पवार असतील, जॅकी बोईर असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून जे आपण बघू शकतो ही निदर्शने केली जात आहेत आणि हा विरोध जो आहे तो दर्शविला जात आहे आणि हे आगळं वेगळं आंदोलन जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येते। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान बड़वाए, पाकिस्तान बड़वाए, पाकिस्तान बड़वाए। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे जे पर्यटक गेले होते त्यातील 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो संपूर्ण जगभरात देशभरात या घटनेचा निषेध करण्यात येतो आणि ठाण्यातही आपण बघू शकतो पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिल बुरजडे
यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची असा बॅनर जो आहे तो रस्त्यावरती चिटकवण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरून आपण बघू शकतो या गाड्या इथून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे युवा सेनेचे तमाम पदाधिकारी असतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे आगळं वेगळं बॅनर जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे। आगळं वेगळं आंदोलन जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून जे आहे ते करण्यात येते आपल्याला पाहायला मिळतं आणि हा आगळा वेगळा विरोध निदर्शने करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि घोषणाबाजी करून आपण पाहू शकतो शिवसेना या ठिकाणी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राचे बऱ्याच प्रमाणात पर्यटक जे आहेत ते जम्मू काश्मीर येथे अडकले होते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यात आलेला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ या घटनेच्या विरोधात आपण बघू शकतो शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। चलो लवकर कर रेडी हां तर काय सांगाल पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर अनेक ठिकाणी त्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने घेतल्याचं दिसून येते आणि अनेक ठिकाणी पाकिस्तानचा निषेध केला जातो। प्रथमतः तर बेलगाममध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्यातर्फे आणि माझ्या शिवसेना परिवारातर्फे आणि पक्षातर्फे। आज तुम्ही बघताय की अतिशय क्रूरपणे कोणाचा जात नाही विचारला तर कोणाचा तरी धर्म विचारला आणि धर्म विचारून एक निर्घुणपणे नागरिकांची गेलेल्या पर्यटकांची हत्या करण्यात आली आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानने घेतलेली आहे। त्यामुळे त्यांची लायकी दाखवण्यासाठी आमच्या ठाण्यातले आमच्या इथले जे रस्ते खराब होतात म्हणून आम्ही पाकिस्तानचा हा जो झेंडा आहे त्याचा आम्ही पायदान म्हणून आजपासून इथे वापर करणार आहोत। आमच्या ठाण्यातील सर्व शौचालयांमध्ये असेल शौचालयांच्या बाहेर असेल किंवा रस्त्यावर जिथे घाण होते तिथे थुकण्याने घाण होते किंवा काय होते तर तिथे तो रस्ता आमचा घाण होऊ नये म्हणून तिथे सर्व ठिकाणी आजपासून आम्ही पाकिस्तानचा झेंडा जो खाली हंतरून त्याच्यावर थुकण्यात येईल जेणेकरून आमचे रस्ते खराब येणार आहे अशा प्रकारे मी त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत। आणि आज तुम्ही बघताय की महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या ठाणे जिल्ह्यातील जे नागरिक तिथे अडकले होते आपल्या महाराष्ट्राचे जे नागरिक तिथे अडकले होते त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी तिकडे जे गेलेले आहेत तर आम्ही एक भारतीय म्हणून एक सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही त्यांना सूचना देणारे कोण नाही आहोत पण एक आमची भावना व्यक्त करू इच्छितो की आता की बस करा आता हे समझोता बिमझोता ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून आमची भावना अशी आहे की करारा जवाब मिलेगा ह्याच भूमिकेमध्ये आपल्या भारताने आलं पाहिजे आपल्या सरकारने आलं पाहिजे। त्यामुळे आम्ही पाकिस्तानचा आणि ह्या आतंकवादी हल्ल्याचा पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि उद्यापासून ठाण्यामधल्या सर्व शौचालयांबाहेर सर्व रस्त्यांवर जिथे घाण होते तिथे आम्ही पाकिस्तानचा झेंडा टाकणार आहोत जेणेकरून जे थुकणारे समजा पान खाऊन आला कोण गुटखा खाऊन आला कोणाला उलटी आली तर या पाकिस्तानच्या झेंड्यावर कलेर जेणेकरून आमच्या ठाणं घाण होणार नाही। हा पाकिस्तानच्या झेंड्याची हीच लायकी आहे की भारतामध्ये त्यांचे झेंडे आमच्या पायाखाली आले पाहिजे। नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद शुभम कुठे ये लवकर डंडा लगाओ उसको दे खूप मोठा आहे फारच मोठा आहे
याला इथे मध्ये घ्यायला आवाज एबीपी माझा मध्ये घ्या रे, त्याला मध्ये घ्या. सर या ठिकाणी आपण पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला आहे अनोख्या पद्धतीने. या ठिकाणी काय नेमका निषेध व्यक्त केलेला आहे आणि काय नेमकं सांगा? प्रथमतः तर पेलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्यांना तर मी पूर्ण माझ्यातर्फे, माझ्या शिवसेना परिवारातर्फे आणि आम्हा सर्व भारतीयांतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दुसरी गोष्ट, हा निषेध म्हणजे काय आहे, आज आमची फक्त एक क्रिया होती जी भरपूर दिवसापासून जी बाकी होती की जे ठाण्यामध्ये जे आमचे रस्ते खराब होतात आणि जे आमचे शौचालयाच्या बाहेर थोडंसं ओलसरपणा असतो किंवा घाण असते तिथे काहीतरी टाकावं पायदान आम्हाला चांगलं मिळत नव्हतं. तर आज पाकिस्तानच्या झेंड्याच्या स्वरूपात आम्हाला हे पायदान मिळालं आहे, जेणेकरून जे पायदान आम्ही रस्त्यावर आता इथे अंतरले आणि ठाण्यामध्ये इथे रस्ते खराब होतात किंवा शौचालयाच्या प्रत्येक शौचालयाबाहेर आम्ही हे पायदान असे टाकणार होतो. म्हणजे जे लोकांना थुकायचं असेल, लोकांना समजा शौचा करायची असेल किंवा लोकांना उलटी समजा आली असेल तर ह्या पायदानावर कराय पाकिस्तानचा जो झेंडा आहे ना, जेणेकरून आमचे रस्ते खराब होणार नाहीत, आमचा परिसर खराब होणार नाहीत. कारण की तुम्ही बघताय की या पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्या पूर्ण जी जबाबदारी या पाकिस्तानने या भडव्यांनी जी घेतलेली आहे त्यांचा आम्ही सर्व भारतीय पूर्णपणे निषेध करतो. आणि एक आम्ही आमच्या सरकारला किंवा आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, तुम्ही बघता की आज ते तिथे आमच्या सर्व ठाण्यातील जे नागरिक तिथे अडकले असतील किंवा महाराष्ट्रातील नागरिक अडकले असतील त्यांच्याशी त्यांचा संपर्क साधून तिथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही एक नागरिक म्हणून आम्ही आमच्या सरकारला आम्ही एक फक्त आमच्या मनातल्या भावना सांगतो की आता समझोता वगैरे नको आम्हाला. आता करारा जेव्हा मिळेगा हीच प्रत्येक भारतीयाची ही इच्छा आहे की आता करार जेव्हा मिळेगा आणि हे जे सगळं बंद केलं वगैरे आहे पण त्यांना असा धडा यावेळेस मिळाला पाहिजे की त्यांच्या बाप जन्मात पुढच्या 7 पिढ्यांमध्ये त्यांनी कधी भारताचा नाद नाही केला पाहिजे. आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ह्या निषेध स्वरूपामध्ये हा जो पाकिस्तानचा तुम्ही त्या भडव्यांचा जो झेंडा बघताय तो पायाखाली आम्ही तुडवला. इथे पायदान म्हणून त्यांचा आम्ही आज वापर करतोय. आणि आजपासून पुढे ठाण्यामध्ये उद्यापासून आम्ही सकाळी सर्व शौचालयांच्या बाहेर सर्व जिथे घाण होते तिथे आम्ही हा पाकिस्तानचा झेंडा आम्ही अंतरणार आहोत, तिथे तो चिटकवणार आहोत, जेणेकरून आमचा परिसर, आमचं ठाणं आणि आमच्या ठाण्यातले रस्ते खराब होऊ नयेत. कोणाला उलटी करायची असेल, कोणाला थुकायचं असेल जिथे झेंड्यावर थुकतील. आणि आम्ही ह्याच प्रकारे पाकिस्तानचा निषेध करत आहोत. नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद. नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान. आगळ्या वेगळ्या स्वरूपात जे आहेत आपण बघू शकतो आपला विरोध या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि रस्त्यावरच्या अगदी चिंतामणी चौकाच्या मधोमध आपण बघू शकतो पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची असा बॅनर जो आहे तो यांनी लावलेला आहे. आणि गाड्या वगैरे इथून जात आहेत, लोक तिथून चालत जात आहेत. आणि हा विरोध जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून निखिल भोसले असतील, भाऊ पाटोळे असतील, स्वानंद पवार असतील, जॅकी भोईर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा विरोध जो आहे तो दर्शविण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून जगभरातून या घटनेचा जो आहे तो निषेध व्यक्त केला जातो आहे. आणि त्याचे पडसाद आपण पाहिलं तर संपूर्ण जगभरात देशभरात पाहायला मिळतात. ठाण्यातही शिवसेनेच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या स्वरूपात हा विरोध जो आहे तो दर्शविण्यात आलेला आहे. पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची अशा आशयाचा बॅनर आपण बघू शकतो रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेला आहे. लोक त्याच्यावरून चालत जाताना आपल्याला पाहायला मिळतात, गाड्या त्याच्यावरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थात इथे शिवसेनेच्या माध्यमातून हा विरोध जो आहे तो या ठिकाणी दर्शविण्यात आलेला आहे.
मोठ्या प्रमाणात रहदारी चिंतामणी चौक परिसरामध्ये असते. मोठ्या प्रमाणात ठाणेकर असतील, वाहनधारक असतील इथून येत जात असतात आणि जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. याच्यामध्ये महाराष्ट्राचेही 5 निष्पाप पर्यटक होते. डोंबिवलीचे 3, पुण्याचे 2 आणि पनवेलचे 1 असे महाराष्ट्रातील 6 निष्पाप पर्यटकांना तिथे आपला जीव गमवावा लागला. आणि या घटनेनंतर संपूर्ण जगभरातून देशभरातून या घटनेचा विरोध केला जातो, विरोध दर्शवला जातं. आणि ठाण्यात आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा रोष जो आहे तो व्यक्त करण्यात येतो आहे. त्यांचा राग जो आहे तो त्यांनी त्या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. आणि आपण पाहतो की पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची अशा आशयाचा बॅनर शिवसेनेच्या माध्यमातून चिंतामणी चौक येथे रस्त्यावरती लावण्यात आलेला आहे, चिटकविण्यात आलेला आहे. आणि या बॅनरवरून आपण पाहू शकतो गाड्या इथून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या घटनेचा निषेध, या घटनेचा राग शिवसेनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि ही संपूर्ण घटनास्थळाहून दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. अत्यंत महत्त्वाचा रहदारीचा हा रस्ता आहे चिंतामणी चौक, अगदी तलापाळीच्या शेजारीत असणारा हा रस्ता. आणि परवा जो निष्पाप 26 भारतीयांचा पर्यटकांचा बळी गेलेला आहे, या घटनेच्या निषेधार्थ, या घटनेच्या विरोधात आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून चिंतामणी चौक येथे रस्त्याच्या अगदी मधोमध हा बॅनर चिटकविण्यात आलेला आहे. आणि पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची अशा बॅनर आपण बघू शकतो. अशाचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आपला राग, आपला संताप व्यक्त करताना आपल्याला शिवसेनेचे हे सगळे पदाधिकारी पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून हा बॅनर इथे चिटकविण्यात आलेला आहे. आणि या बॅनरवरून आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात गाड्या असतील, इथून दुचाकी, 4 चाकी लोक चालताना आपल्याला या बॅनरवरून पाहायला मिळत आहेत. आणि हा रोष आणि हा राग जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. खरं तर अत्यंत धक्कादायक घटना जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे घडली होती. अनेक कुटुंब, अनेक भारतीय पर्यटनासाठी तिथे गेले असता त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला. आणि या घटनेनंतर संपूर्ण जगभरातून देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय, रोष व्यक्त करण्यात येतोय, राग व्यक्त करण्यात येतोय. अशातच आज आपण बघू शकतो ठाण्यातही या घटनेचा जो आहे तो विरोध करण्यात येतोय. अगदी चिंतामणी चौक इथे आपण बघू शकतो रस्त्याच्या मधोमध बॅनर चिटकविण्यात आलेला आहे. पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची अशा आशयाचा हा बॅनर आपण पाहू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून येथे चिटकविण्यात आलेला आहे. आणि इथून अनेक वाहनं, दुचाकी असेल, 4 चाकी असेल, जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण बघू शकतो या घटनेचे पडसाद जगभरात तर आपल्याला पाहायला मिळतात. पण ठाण्यातही असा आगळा वेगळा बॅनर जो आहे तो चिटकविण्यात आलेला आहे. पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची अशा आशयाचा बॅनर जो आहे तो चिंतामणी चौक येथे रस्त्याच्या मधोमध चिटकविण्यात आलेला आहे. आणि येथून आपण बघू शकतो गाड्या या बॅनरवरून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात जे आहे ते इथे शिवसैनिकांच्या माध्यमातून हा त्यांचा रोष जो आहे तो
व्यक्त करण्यात आलेला आहे, राग व्यक्त करण्यात आलेला आहे आणि पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची हा बॅनर आपण बघू शकतो आपल्याला इथे चिटकवलेला पाहायला मिळतो आणि या बॅनरवरून मोठ्या प्रमाणात गाड्या इथून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. निष्पाप 26 भारतीय पर्यटकांचा बळी दहशतवाद्याकडून घेण्यात आला आणि या घटनेनंतर संपूर्ण देश जो आहे तो हळहळून गेला. सर्व स्तरातून या घटनेची निंदा होत असताना मोठ्या प्रमाणात जे आहे ते सर्व भारतीय या घटनेचा विरोध करत आहेत, निषेध व्यक्त करत आहेत. ठाण्यातील चिंतामणी चौक येथे शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हा बॅनर जो आहे तो रस्त्याच्या मधोमध चिटकविण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरून आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात गाड्या आपल्याला येताना जाताना पाहायला मिळतात. ठाण्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण दाटीवाटीचं ठिकाण म्हणून चिंतामणी चौक जांभळी नाका याला ओळखलं जातं आणि येथेच आपण बघू शकतो पाकिस्तान हीच लायकी आहे तुमची असा बॅनर जो आहे तो रस्त्याच्या लावण्यात आलेला आहे. ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घरामधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.